वाईच्या तरुण वकिलांनी केलेल्या स्वागतामुळे पर्यटक भारावले. पाचगणी टोल नाका येथे तरुणांनी केले आगळेवेगळे गांधीगिरी आंदोलन. वाई पाचगणी महाबळेश्वरची अर्थव्यवस्था रस्त्यांच्या दुरावस्थेमध्ये कोलमडली तरीही 5 ते 6 ठिकाणी टोलधाड सुरूच. जागरूक तरुणांनी पर्यटकांना फूल व कॅडबरी देऊन व्यक्त केली दिलगिरी. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई पाचगणी महाबळेश्वर हा निसर्गरम्य हवेशीर सुजलाम सुफलाम परिसर म्हणजे भाविक व पर्यटकांसाठी पर्वणीचा आहे. परंतु दळणवळणाचा मुख्य राज्यमार्ग रखडलेल्या विकास कामामुळे गेली 2 वर्षे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत खडतर बनला आहे. खराब रस्ते, वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय, कोलमडलेले वेळापत्रक, इंधनाचे वाढलेले दर आणि वाहनांचे होणारे नुकसान यामुळं नोकरदार, व्यापारी, पर्यटक पार मेटाकुटीला आले आहेत. यामुळे या परिसरातील अर्थव्यवस्थेला ग्रहण लागले आहे. मात्र पाचगणी व पोलादपूर मार्गावरून कर वसुलीची टोळधाड तशीच सुरू आहे. मात्र ही वसुली नक्की कोठे झिरपते याबद्दल साशंकता आहे. पर्यटकांना या होणाऱ्या त्रासापासून थोडासा दिलासा मिळावा व शासनाचे लक्ष याकडे वेधून घेण्यासाठी वाईच्या काही तरुण वकील व मित्रांनी पर्यटकांना फूल व कॅडबरी देऊन त्यांचे स्वागत करून होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या गांधीगिरी आंदोलनामुळे पर्यटकही भारावून गेले. या आंदोलनासाठी वकील अथर्व पाटील, ऋषिकेश सकुंडे, गणेश इथाबे, स्वप्नील आवळे, त्याचप्रमाणे अभय शिंदे, तनय मिठारी, सौरभ सपकाळ व श्रवण मावारे यांनी विशेष परिश्रम घेतले. नमस्ते, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे. जे काही तुम्हाला येताना रस्ते खराब लागले असतील, ट्रॅफिकचा त्रास झाला असेल, हे गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत. तरी पण तुम्ही एवढा त्रास सहन करून आमच्या इथं पर्यटनाला येत आहे, म्हणून आम्ही तुमचं एक छोटंसं स्वागत करण्यासाठी इथं थांबलेलो आहे. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही इथले स्थानिक नागरिक आहेत. येताना रस्ते तुम्हाला खराब लागले असतील, खड्डे वगैरे भरपूर आहेत, गेले 1.5 ते 2 वर्ष कामं प्रलंबित आहेत. तरी पण तुम्ही एवढ्या लांबनं आमच्या इथं पर्यटनासाठी येत आहे, शोभा वाढवत आहे, म्हणून आम्ही तुमच्या स्वागतासाठी थांबलो. नमस्कार, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे. इथं जी काय रस्त्याची वगैरे कामं सुरू आहेत आणि जे काय तुम्हाला अडचणी येत आहेत ते गेले 1.5 ते 2 वर्ष कामं सुरू आहेत. तरी पण ते काय प्रशासन अजून काय पूर्णत्वास नेत नाहीये. तरी पण तुम्ही एवढे परिश्रम करून आमच्या इथे पर्यटन येते, म्हणून आम्ही तुमचे स्वागत करतो. छोटे चला लगेच माग तुम्ही केअर देईल, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटल्या पाहिजे म्हणून आम्ही एक आपल्या तरुण मुलांनी आपलं तुमची दिलगिरी व्यक्त करतोय आणि एक प्रशासनाला जागी बोलून आपलं छोटंसं आंदोलन. नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व पाटील. आम्ही सगळे वाईचे स्थानिक नागरिक आहोत. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आम्ही इथे एक वेगळं आंदोलन करतोय. आंदोलनाचा विषय असा की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळी अनेक नागरिक पर्यटक हे वर्षभर येत असतात. गेली सुमारे 1.5 ते 2 वर्ष इथं सुरू असलेली विकास कामांची स्थिती ही आपण प्रत्यक्ष आला असाल तर बघितलंच असेल, नाहीतर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल. नागरिक अनेक लांबनं 200-400 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या लांब येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी इथं मागं तुम्ही बघू शकता असे 4 ते 5 टोल नाके पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात आहेत. जे पर्यटक आपल्या पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाचा अर्थव्यवस्थेचा एक कणा आहेत आणि ज्यांच्यामुळे इथली अर्थव्यवस्था चालते, त्यांच्या स्वागतासाठी इथं खरं तर पैसे घेतले जातात. पैसे टोल घेण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही, पण ते घेतलेले जे पैसे आहेत त्या मार्फत त्यांना किती सोयी उपलब्ध केल्या जातात हा एक प्रश्नच आहे. सध्या आपण अनेक पर्यटकांच्या व्हिडिओमध्ये
जर निदर्शन केलं तर अनेक गैरसोयींना त्यांना गेली 1.5 ते 2 वर्ष सामोरे जायला लागतंय. तरी सुद्धा पर्यटनासाठी त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो काही कमी झालेला दिसून येत नाही. तर ह्या आमच्या एका छोट्याशा प्रयत्नातनं योग्य त्या प्रशासनापर्यंत आणि योग्य त्या व्यवस्थेपर्यंत नक्कीच ही बातमी पोहोचेल आणि कामाला वेग येऊन लवकरात लवकर जी काही रस्त्याची प्रलंबित कामं असतील किंवा कचऱ्याचे प्रश्न असतील ते मार्गी लागून पर्यटकांना एक सुखद अनुभव लवकरच मिळेल एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋषिकेश सकुंडे. आम्ही सर्वजण वाईतले स्थानिक आहोत. तर सध्या परिस्थिती बघता आणि ही जे रस्त्याची जी काय वाईट अवस्था आहे किंवा जे पर्यटक येतात त्यांना जी काही गैरसोय होत आहे त्या बाबतीत आम्ही एक छोट्या प्रकारचं आंदोलन करतो. आंदोलन करायचं काय म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, तर जे लोक पर्यटक वगैरे येत आहेत त्यांना आम्ही एक फूल आणि कॅडबरी त्यांना स्वागतासाठी देणार आहे. का देणार आहे की बाबा आम्ही स्थानिक रहिवासी असू की जे इथं येत आहे ते जे काय तुमची गैरसोय होती त्या गैरसोयीबाबत तुमची माफी मागतो. तुम्ही तरी पण येत आहे आणि तुम्ही आमच्या भागातला जो काय आर्थिक व्यवहार आहे तो वाढवताय किंवा आर्थिक जी काय उन्नती करताय ती तुमच्यामुळे होती, तरी पण तुम्हाला आम्ही गैरसोयी देतोय. त्याची एक माफी म्हणून आम्ही तुम्हाला फुल आणि एक कॅडबरी देऊन तुमचं आम्ही स्वागत करतोय. अशी या आंदोलनाची पार्श्वभूमी असेल. आणि हे थोडक्यात हे कशासाठी करतो की बाबा इथले जे प्रशासन आहे किंवा हे जे काही कोण स्थानिक इथले लोक जे काही बाबा या नेते वगैरे आहेत त्यांच्यापाशी एक मेसेज पोहोचावा यासाठी करतोय. आणि ह्या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा काही नाही की एक मध्यमवर्गीय लोकांसाठी किंवा जे आजूबाजूला इथे टपरे आहे किंवा काही व्यावसायिक आहे किंवा छोटे मोठे उद्योग करतात त्यांच्या हितासाठी सगळ्या गोष्टी करतो. बाकी या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ॲडव्होकेट निष्ठास आज या ठिकाणी आपण बघू शकता आम्ही सर्व वाईतील स्थानिक लोक जमलेलो आहोत. कारण या पाचगणी महाबळेश्वर ठिकाणी वारंवार विकास कामं चाललेली आहेत, पण 1-2 वर्ष झाली तरी हे कामही काही अद्याप शेवटपर्यंत पोचलेली नाही. याचा सर्व त्रास इथल्या पर्यटक मंडळींना होत आहे. तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की पर्यटकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तरी हा कुठलं आंदोलन पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं स्थानिकांनी आहे. नमस्ते.